करायची सुरुवात. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री जोग महाराज की जय. पंढरीचे सुख पुंडलीक जाणे, एर सोय नेणे तेथील पै. उत्तम हे स्थळ तीर्थ चंद्रभागा, स्नाने पावन जगा करीतसे. मध्यभागी शोभे पुंडलिक मुनी, पैल तो जघनी कटी कर. एका जनार्दनी विठ्ठल बाळ रूप, दरुषणे ताप हरे जगा. उत्तम हे स्थळ तीर्थ चंद्रभागा, स्नाने पावन जगा करीतसे. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांच्या नावाने आणि एकनाथ महाराजांच्याच विपुल असणाऱ्या वाङ्मयापैकी महाराजांचे जे अनेक प्रासादिक असे अभंग आहेत, त्यामध्ये विशेष करून पंढरी महात्म्य, पंढरपूरचं महात्म्य, पांडुरंगाचं वर्णन, त्या अनुषंगाने पुंडलिकराय, चंद्रभागा माता आदी करून पंढरपूरच्या संबंधाने जे जे काही तत्व आहेत, त्या सर्व तत्वांचं वर्णन करणारे अनेक अभंग, अनेक प्रमाणं एकनाथ महाराजांच्या गाथेमध्ये आहेत. सर्व संतांनी पंढरपूरचं वर्णन केलेलं आहे. चंद्रभागा माता, पुंडलिकराय सर्वांचं वर्णन अगदी आत्मीयतेने केलेलं आहे. आपण ते वाचत असतो. भानुदास महाराज, श्री संत एकनाथ महाराज, कारण वारकरी संप्रदायामध्ये भानुदास एकनाथ हे सर्वमान्य असं भजन आहे, जप आहे. भानुदास महाराज, एकनाथ महाराज कुलोत्पन्न, आदरणीय हरिभक्तिपरायण योगीराज महाराज यांच्या असीम कृपा आशीर्वादातून आणि वारकरी संप्रदायातील एक अत्यंत संप्रदायनिष्ठ, संप्रदाय तत्वनिष्ठ संप्रदायातील जे काही तत्व आहेत ते अत्यंत उज्ज्वलपणाने आपल्या जीवनामध्ये स्वीकारून यथास्थित त्याची जपणूक व्हावी, वृद्धी व्हावी असा प्रयत्न असणारे आदरणीय हरिभक्तिपरायण चैतन्य महाराज निंबोळे यांच्या विशेष प्रयत्नातून एकनाथ महाराजांच्या नावाने या फेसबुक पेजवर आज या ठिकाणी येण्याचा योग आहे. आज माझं अत्यंत भाग्य आहे की आपण सर्व मंडळी पाहत असाल की माझ्या समीप, मागे, पुढे, माझ्या बाजूला चंद्रभागा माता की ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी चंद्रभागा आमुची बहिणी असं म्हणून चंद्रभागा मातेचं त्या ठिकाणी गुणगान महिना आपल्याला तर बोलायचं आहेच. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या सर्व संप्रदायाच्या सेवा बंद आहेत. त्यामध्ये पंढरपूरची वारीही बंद झालेली आहे.
तरीसुद्धा इतक्या दिवस जी काही पायीवारी घडली मन राहवलं नाही, मन बेचैन झालं आणि त्याच्यामधूनच आम्ही पायी चोर मार्गाने पंढरपूरला येऊन त्या ठिकाणी वारी पूर्ण करावी असा निश्चय केला। आणि जसं इतक्या दिवस निर्विघ्नपणे पायी वारीची सेवा भगवंतांनी संतांच्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण झाली, मातापित्यांच्या आशीर्वादाने पूर्ण झाली। आज मी आत्ताच गंगा मातेला स्पर्श झालेला आहे, चंद्रभागा मातेला, म्हणून ही वारी लॉकडाऊनच्या काळामध्ये वारी पूर्ण झाल्याचा आनंद आणि योगायोगानेच आपल्यासमोर या पेजवर येऊन पंढरपूरचं वर्णन, पुंडलिकरायांचं वर्णन, चंद्रभागा मातेचं वर्णन हे करायचा योग आलेला हा योगायोग आहे। म्हणजे बरोबर त्याच वेळेला वारी पूर्ण व्हावी आणि बरोबर आपल्यासमोर येण्याचा योग यावा म्हणून आपल्या सर्वांना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विशेष करून ज्ञानदेवी रेचेला पाया तुका झालाशे कळस आणि त्याही पुढे वारकरी संप्रदायाची वाटचाल ही आणि अशी वारकरी संप्रदायाची असणारी वाटचाल वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने आषाढी आणि कार्तिकी या महिन्यामध्ये ज्या एकादशी येतात त्या एकादशीला, शुद्ध एकादशीला पंढरपूरला आपल्या दैवताची वारी म्हणजे एरझार देवाच्या दर्शनाकरता। कारण एखाद्या फडाचे अधिकारी सत्पुरुष जेव्हा आपल्या अनुयायी होऊ इच्छिणाऱ्या साधकाला माल देतात आणि माळ दिल्याच्यानंतर काही नियम सांगतात, त्यामध्ये पहिला नियम आहे की वर्षातून पंढरपूरची वारी करावी। आणि मग आपल्याला जी सोयीची वारी आहे ती आपल्या गुरूंच्या समोर आपण बोलतो आणि मग त्या वारीला येण्याची प्रथा आहे। नामदेवांनी वर्णन केलेलं आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका मज। स्वतः भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्याकडे जी इच्छा व्यक्त करतात की बरं का आषाढी वारी झाली आता कार्तिकेला यायचं, कार्तिकी वारी झाली आता आषाढीला यायचं। कारण दोनही वाऱ्या झाल्या आणि वारकरी मंडळी वारी करून पुन्हा आपल्या गावी स्वगृही निघाले की भगवान परमात्मा त्यांची बोलवण करत त्यांना वाट लावत पंढरपूरच्या सीमेपर्यंत यायचा आणि येऊन कानात सांगायचा की आषाढी कार्तिकी विसरू नका मज। सांगत असे गुज पांडुरंग। देवाला आवडणारा प्रकार सांगत असताना एकनाथ महाराज बोलतात, आवडे देवाशी तो ऐका प्रकार। त्याच्यामध्ये पद आहे की आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही। गोंधळामध्ये म्हटलेलं आहे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी वो। म्हणजे आषाढी आणि कार्तिकीचा उल्लेख सर्व संतांनी केलेला आहे। अगदी ज्ञानोबा आहे माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुढी, पांडुरंगाचं वर्णन केलंय। नाथराय, नामदेवराय आणि जगद्गुरु तुकोबारांचा प्रश्नच नाही। आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट। महाराजांनी आषाढी वारीचे वेध वारकऱ्यांना कसे लागतात याचं वर्णन करत असताना संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडी मनाशी, कधी एकादशी आषाढी कधी एकदाच त्या ठिकाणी मला जायला भेटतंय, बोटावरी माप लेखितो दिवस होतो कासावीस धीर नाही। जसा जसा त्या ठिकाणी प्रस्थानचा दिवस जवळ येईल तसा वारकरी त्या ठिकाणी आपल्या पाठीमागचे असणारे काम धंदे उद्योग उरकून आवरावर करून कोणत्या तरी संतांच्या बरोबर आपल्या सोयीप्रमाणे निघत असतो।
आणि पंढरपूरला आषाढीला सर्व संतांच्या पालख्या येतात, ही प्रथा आहे. कार्तिक वारी ही कार्तिकीचा सोहळाही स्वतंत्रपणाने आहे. कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा, आले वैकुंठ जवळ सन्निध पंढरीये म्हणून वर्णन केलेलं आहे. आज मला हे बोलायचं कारण असं की आपण पंढरपूरला आपल्या दुर्दैवाने म्हणा त्या ठिकाणी इच्छा असूनही यावर्षी अनेकांची वारी ही बंद झालेली आहे, जाऊ शकलेलो नाहीत. संप्रदायातील अनेक आमच्या कीर्तनकार महाराज मंडळींनी आपापल्या सोयीप्रमाणे हे फेसबुक पेज त्या ठिकाणी निर्माण करून आपापल्या अनुयायी श्रोत्यांच्या पर्यंत हे संतांचं वाङ्मय, संतांचे सोहळे, चरित्र विविध प्रकारे नेण्याचा प्रकार केलेला आहे. जरी कीर्तन प्रवचन सध्याच्या काळामध्ये बंद आहेत, समूहामध्ये आपण त्या गोष्टी करू शकत नाहीत, तरीसुद्धा फेसबुकच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी ह्या गोष्टी चालू आहेत. आनंद आहे. आणि म्हणून आज मी सुरुवातीलाच उल्लेख केला की भाग्ययोगाने मनामध्ये एवढी दृढ अशी इच्छा निर्माण झाली की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये पंढरपूरला जावंच, आणि तो निर्धार करून पंढरपूरला निघालो. आणि निर्विघ्नपणे कोणत्याही प्रकारचं संकट न येता प्रतिवर्षाप्रमाणेच चंद्रभागा मातेला स्पर्श करून वारी पूर्ण त्या ठिकाणी झालेली आहे. हे आपले सर्व संत सज्जन श्रोत्यांच्या समोर विनयाने हा भाव व्यक्त करतोय. आणि म्हणून त्या अनुषंगाने काय बोलावं, आदरणीय चैतन्य महाराजांनी अनेक अभंग पाठवले आणि ते सर्व अभंग पाहिले, विचार केला आणि मग असं वाटलं की ज्या अभंगामध्ये पांडुरंगाचं वर्णन आहे, चंद्रभागेचं वर्णन आहे, ज्याच्यामध्ये पुंडलिकरायांचं वर्णन आहे, आणि म्हणून असं सर्व वर्णन असणारा अभंग त्याच्यावर विवेचन करावं. तर पंढरीचं महिमान या ठिकाणी वर्णन करत असताना पुंडलिकरायांच्यामुळे भगवान श्री पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आले. नेणो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्ते पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. भक्ते पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. पुंडलिकरायांचं वर्णन करत असताना धन्य पुंडलिका बहुवरे केले, निधान आणिले पंढरीये. न पविजे केल्या तपाच्या राशी, ते जनलोकाशी दाखविली. म्हणून पंढरपूरच्या म्हणण्याप्रमाणे सुख हा शब्द भगवान श्री पांडुरंग परमात्मा म्हणजे त्याचं महात्म्य बरं का, म्हणजे आपल्या सामान्य सर्व लोकांच्या दृष्टी तर पंढरपूरला जो विटेवर आपण विठ्ठल म्हणू, कोणी एखादा अभक्त म्हणे देवाशी पाषाण, तुका म्हणे भावहीन, देवाला एखादा पाषाणही म्हणू शकतो. पुंडलिकरायांच्या म्हणण्याप्रमाणे विटेवर कोण आहे तर सुख आहे. सुख म्हणजेच ब्रह्म. यो वै भूमात. पंढरपूरला जो पांडुरंग परमात्मा आला त्याचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाला विठ्ठलाला असं न म्हणता सुख पंढरीये आले, पुंडलिके साठविली. पंढरपूरला कोण आलं? सुख आलं. सुख जसं गोकुळामध्ये कोण आलं? भगवान कृष्ण अवतीर्ण झाले की नाही. पण जगद्गुरु तुकोबराय भगवान कृष्णांचं महात्म्य जाणून होते की सामान्य रूपाने या ठिकाणी आलेला हा एखादा मुलगा नाही आहे, हाडामांसाचा गोळा नाही आहे. मग आहे कोण तर गोकुळी आनंद प्रगटले सुख, निर्भरते लोक घरोघरी. गोकुळी आनंद प्रगटले सुख. जसं गोकुळामध्ये आनंद किंवा सुख प्रगट झालं
तसंच सुख पंढरीये आले. तुकोबराय सांगतात पंढरपूरला विठ्ठल नाही आला, पांडुरंग नाही आला, तर सुखच आलं. पांडुरंगाच्या रूपाने सुख आलं म्हणण्यापेक्षा पांडुरंग हाच सुख आहे. आणि म्हणून त्या सुखाचं महात्म्य महिमान हे कोण जाणतं म्हणे? त्याचं ज्ञान कोणाला आहे? तर पुंडलिक रायांना त्याचं ज्ञान आहे. म्हणून पंढरीचे सुख पुंडलिक जाणे. पंढरीचं जे सुख आहे, जो आनंद आहे, हे फक्त पुंडलिक रायच जाणतात. आता कसं आहे, वारी म्हटलं की शेकड्याने काय, हजारोने काय, लाखाने लोक येतात. चांगली गोष्ट आहे, आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आणखीन लक्षावधीने वाढ व्हावी, प्रश्नच नाही. पण आलेल्या लोकांच्या पैकी देवाकडे पाहत असताना किंवा त्याची अनुभूती घेत असताना तो केवळ सुखाचा गाभा आहे असं म्हणून किती जण पाहतात. मला जाणे म्हणजे जाणीव, त्याचं ज्ञान, पुंडलिक रायांना पांडुरंगाचं ज्ञान कोणत्या पद्धतीने, कोणत्या दृष्टीने त्या ठिकाणी पुंडलिक रायांची दृष्टी ही पांडुरंगापर्यंत जाते. तर त्या ठिकाणी तर पुंडलिक रायांचं ज्ञान जे आहे, ज्ञान जाणीव जी आहे, ती जाणीव पांडुरंगाच्या संबंधीने या पद्धतीने आहे की हा पांडुरंग परमात्मा केवळ आणि केवळ कसा आहे, सोली सुख. असं म्हटलेलं आहे की सोलीव जे सुख अतिसुखा होनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या. पुंडलिक रायांच्या दारामध्ये जे पांडुरंगाच्या नावाने जे सुख आहे ना, तर ते सोलीव अशा प्रकारचं सुख आहे. आणि म्हणून पंढरीचे सुख पुंडलिक जाणे, येर सोय नेणे तेथील पै. येर म्हणजे इतर, इतर लोकांना. मग ते इतरामध्ये आता आपण सर्वजण घ्या की आपण वारी करतो, देवाचं दर्शन करतो, पण दर्शन करत असताना आपण काय पाहतो? कोणी देवाचे कपडे पाहतात, कोणी अलंकार पाहतात, कोणी त्याचा किरीट पाहतात, कोणी मुकुट पाहतात, कोणी गळ्यामध्ये कोणते अलंकार, कानामध्ये कोणते अलंकार, पायामध्ये कोणते अलंकार. आपली दृष्टी अशा बाह्य असणाऱ्या विषयाकडे जाते. आणि संत पाहत असताना मात्र या कोणत्याही अशा बाह्य वेशाकडे पाहत नाहीत असं नाही. पण जसं गवळींचं वर्णन करत असताना लक्ष लावून अंतरी आणि कृष्णा पाहती नर नारी, अंतरामध्ये असणारा तो पांडुरंग परमात्मा त्या अनुषंगाने त्याचं दर्शन करतात, पाहतात. आणि म्हणून येर सोय नेणे तेथील पै. बाबा इथलं जे त्या ठिकाणी मोठीपणा आहे, महिमान आहे. येर म्हणजे इतर, चर्मदृष्टीचे विषयासक्त पुरुष, त्याची सोय, त्याचं महिमान हे नेणे म्हणजे जाणत नाहीत. उत्तमय स्थळ तीर्थ चंद्रभागा. आणि पंढरपूरमध्ये जसं पांडुरंग परमात्मा विठुराय आहे, जसं ते महत्त्वाचं आहे, तसंच महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी चंद्रभागा माता आहे. कारण चंद्रभागा मातेचं वर्णन असं केलेलं आहे, पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी, तीर्थ हे चंद्रभागा महापातकाधुनी, उतरले वैकुंठ महासुख मेदिनी. तीर्थ हे चंद्रभागा महापातकाधुनी. चंद्रभागा तीर्थ हे सामान्य पातकाचे नाही. सामान्य पातक तर त्याची धुळधाण होतेच होते, पण महान महान असे जे पाप आहेत, असं म्हणतात की अन्य क्षेत्रामध्ये केलेलं पाप तीर्थक्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर काय होतं? नष्ट होतं, ते धुतलं जातं. आणि म्हणून असं महान मोठं पाप त्या ठिकाणी धुण्याचं काम चंद्रभागा माता करत असते. कारण सर्व ऋषीमुनी
आणि सर्व देव आपल्या पापाचं क्षालन होण्याकरता, याचा अर्थ असा नाही की ऋषीमुनी आणि देव पापी असतात, पण काही वाचिक मानसिक असं जे काही पाप होतं माणसाकडून, तर ते होऊ नये ठीक आहे. किंवा जरी घडलं तरी त्या ठिकाणी त्याचं क्षालन व्हावं किंवा तशी वृत्तीच होऊ नये असं जे होत असतं, तर त्याच्याकरता तीर्थामध्ये स्नान. नाही ना, मग आता दिसणार नाही. मग बस कर. नाही ना, मग प्रकाश नाही येणार. नाही आभाळ आले. बस. हां, ओके. हा थोडासा आभाळ आहे, नाही तर पाऊसच येतो. तर उत्तम आहे स्थळ तीर्थ चंद्रभागा. हे चंद्रभागा स्थळ तीर्थ हे उत्तम आहे असं नाथरायांचं म्हणणं आहे. उत्तम म्हणजे अतीव चांगलं. जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन करत असताना हे जे चंद्रभागा तीर्थ आहे, या चंद्रभागामध्ये स्नान करणं काय, तर चंद्रभागा मातेचं नुसतं दर्शन जरी झालं तर अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. सांगा ना, की नुसतं चंद्रभागा माता डोळ्याने पाहिलं, नुसतं दर्शन झालं तरी सर्व तीर्थ पाहिल्याचं, अवगाहन केल्याचं पुण्य फल. म्हणून उत्तम हे स्थळ तीर्थ चंद्रभागा. आणि स्नाने पावन जागा करीतशी. आणि कोणी जर तिच्यामध्ये स्नान केलं तर त्याला ती पावन करते. पावन करत असताना, पवित्र करत असताना असं आहे, दोषी येतील, पापी येतील, बरं का, मूढ पापी. कारण पुंडलिकरायनेच भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला विटेवर उभा केल्याच्या नंतर असं म्हटलेलं आहे, देवा अरे आमचे वारकरी भोळे भाबडे, अज्ञानी, बरं का, अनेक प्रकारचे व्यसन असणारे, पण असे असणारे ते जेव्हा तुझ्या दारात येतील ना, तुझ्याकडे येतील ना, तर त्यांचा उद्धार कर बरं. आणि मग ऐका, मूढ पापी जैसे तैसे उतरी काशे लावूनी, पंचमहापातकी विश्वासघातकी, ज्याशी अमादिकी गांजियेले, आयशिया पतिताशी करी रे सनात. पूर्वी माझे आर्त पांडुरंगा, माझी एवढी इच्छा पूर्ण कर बरं. पंचमहापातकी विश्वासघातकी असे पापी असणारे, असे मूढ मूर्ख, कसे जैसे तैसे म्हटलेलं आहे, जसे असतील तसे. काय पुंडलिकराय ना या जैसे तैसे शब्दामध्ये काय काय तुम्हाला आता वारकऱ्यांच्या मध्ये कसे आहेत, अनेक प्रकारचे, आपण ज्याला म्हणतो ना हौशे नवशे गवशे काय काय असतील असे प्रकार आहेत. पण जसे असतील तसे पांडुरंगाकडे आल्याच्या नंतर पुंडलिकरांनी वरदान मागून घेतलं की उतरी काशे लावणी. बाबा त्यांनी सुद्धा सन्मार्गाने जीवन जगावं, त्यांनी सुद्धा चांगल्या मार्गाने जीवन जगावं, त्यांचाही उद्धार व्हावा. आणि म्हणून जसं पांडुरंगाचं दर्शन झाल्याच्या नंतर असं वर्णन केलं की दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. तसं आता ठीक आहे, पंढरपूरला आल्यानंतर एवढी मोठी गर्दी असते, मी सांगितलं की जवळजवळ आता 10-15 लाख लोक येतात. नाही होऊ शकत सर्वांचं दर्शन, सर्वजण 50-50 तास नाही उभा राहू शकत. गोपाळपूरपासून बारीला लागून नाही येऊ शकत, तेवढा वेळ नसतो किंवा शारीरिक शक्ती नसते, नसू शकते, नाही सर्वांचं दर्शन होत. मग त्यांच्याकरता पर्याय आहे, बाबा काही नाही, तुम्ही चंद्रभागेचं स्नान करा. कोणी म्हणेल नाथराया आम्ही जर चंद्रभागेचं स्नान केलं तर आम्हाला काय मिळणार आहे, काय प्राप्त होणार आहे. तर ही चंद्रभागा माता स्नाने पावन जगा करीतशे. सर्व जगाला स्नानाने काय करते, पावन करते. मग त्याच्यामध्ये पुण्यवान येतील ना, सद्भक्त येतील ना, त्यांना तर दुधात साखर, त्यांना तर अधिक त्याचं फल आहेच आहे. पण जे मूढ पापी असे असतील ना, त्यांचा सुद्धा उद्धार करण्याचं सामर्थ्य, शक्ती
ही चंद्रभागा तीर्थामध्ये आहे आणि म्हणून हे चंद्रभागा तीर्थ उत्तम आहे, बर्व आहे, चांगलं आहे आज सांगितलेलं आहे. आडवाहे भीमा तारावया देहात्मा पैल थडिये परमात्मा मध्ये राहिला पुंडलिक या तिहीचे दर्शन प्राण्या नाही जन्म मरण पुनरपी आगमन येथे बोलिलीच या तिहीचे दर्शन. यांचं दर्शन होईल, चंद्रभागा मातेमध्ये स्नान करायला भेटेल, तर त्याचं फल हे आहे की स्नाने पावन जगा करी तसे. स्नानाने जगाला त्या ठिकाणी चंद्रभागा माता काय करते? पावन करते. चंद्रभागा चंद्राचे दोष हे भागा म्हणजे भागले पळाले, त्या ठिकाणी चंद्राकडून जो दोष घडला तो सगळीकडे गेला. माझा दोष कशाने जाईल, कशाने जाईल, कशाने जाईल. तर त्या ठिकाणी चंद्राला सांगितलं गेलं की बाबा पंढरपूरला लोहोदंड तीर्थ आहे आणि त्या तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर तुझे दोष काय होणार आहेत? नष्ट होतील. तो चंद्र आला, लोहदंड तीर्थावर त्या ठिकाणी स्नान केलं, तीर्थामध्ये स्नान केलं, तर त्याचा दोष हरला असं सांगितलं जातं. तर चंद्राचेच काय, जसं चंद्राकडून पाप घडलं असेही पाप करणारे, पापाचरण करणारे माणसं व्यक्ती आहेत. मग त्यांच्या उद्धाराचं काय हे संतांचं विशेष आहे बरं का. जसं आईला 2-3 मुलं असतील आणि त्यांच्यामध्ये एखादा जर व्यसनी असेल ना, व्यसनी म्हणजे मद्यपानासारखं ज्याला व्यसन असेल, त्या व्यसनी मुलाची काळजी चिंता ही आई वडिलांना अधिक असते. कोण जाणे, पण आहे खरं, त्यांची काळजी जास्त असते. आणि म्हणून आपल्या संप्रदायातील सर्व संतांना, आता जे ज्ञानी भक्त आहेत, जे उत्तम भक्त आहेत, त्यांच्यापेक्षाही जे व्यसनी लोक आहेत बरं का, त्यांची काळजी जास्त आहे. जे विषयासक्त आहेत त्यांची काळजी जास्त आहे. आणि म्हणून त्यांच्याकरता असं सांगून ठेवलं आहे की बाबा तुम्ही पंढरपूरला आले न, उद्या पांडुरंगाचं दर्शन, तुम्हाला नुसतं चंद्रभागेचं स्नान जरी घडलं ना, तर चंद्रभागे करिता एक स्नान तुझे दोष पळती रानो रान मग तू अवघाची सुख रूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. चंद्रभागे करिता एक स्नान, चंद्रभागेमध्ये नुसतं एक स्नान जरी घडलं तर तुझे दोष पळती रानोरान. खरं तर मी चंद्रभागा मातेच्या कुशीत बसून बोलतोय आणि या अभंगाचे ध्रुपदचे, ध्रुपद म्हणजे त्या अभंगाचा सिद्धांत असतो आहे की नाही, आणि ते ध्रुपद प्रत्येक चरणाला म्हणावं लागतं. आपल्या फड परंपरेमध्ये अभंग किती चरणाचा असेल तर जेवढे चरण असतील ते चरण म्हणून जे ध्रुवपद असतं ते ध्रुवपद पुन्हा पुन्हा प्रत्येक चरण झाल्याच्या नंतर म्हणण्याची पद्धती आहे. तर या अभंगाचं ध्रुवपद हे आहे की उत्तमय स्थळ तीर्थ चंद्रभागा स्नाने पावन जगा करीत अशी. सर्व जगाला असं म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये आवड निवड नाही. मग जे उच्च असतील, जे शहाणे असतील, जे श्रीमंत असतील, फक्त त्यांचाच उद्धार होईल. जे संपत्तीवान, जे पैसेवाले असतील त्यांचाच उद्धार होईल. जे चंद्रभागेचं त्या ठिकाणी महत्त्व जाणत असतील त्यांचाच उद्धार होईल असं नाही. महत्त्व जाणत असतील त्यांनाही तेच फल. आणि ज्यांना महत्त्व म्हणजे शब्दरूपाने श्रद्धा असते, पण शाब्दिक रूपाने नाही बोलता येत चंद्रभागेचं काय महत्त्व आहे, तर त्यांनाही तेच फल त्या ठिकाणी चंद्रभागा माता देते. म्हणून स्नाने पावन जगा करी तसे. आणि म्हणून पंढरपूरला यात्रेला आल्याच्या नंतर, वारीला आल्याच्या नंतर काय विधी आहे, इथलं कसं वागायचं विधान आहे, कसं वागलं पाहिजे, तर त्याचं विधान करत असताना जगद्गुरु तुकोबारा सांगतात, चंद्रभागे स्नान विधतो हरी कथा समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागे स्नान म्हणजे चंद्रभागेचं स्नान हे
त्या ठिकाणी पंढरपूरचा मुख्य विधी आहे. एक वेळ दर्शन नाही झालं तरी चालेल आणि नाहीच होत, पण मी माझ्या भावाने बोलतोय, एक वेळ पांडुरंगाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण चंद्रभागेचं स्नान हे झालंच पाहिजे, घडलंच पाहिजे. मी माझ्या डोळ्याने असे काही महात्मे पाहिले की एवढे वृद्ध झाले होते, त्यांना आपल्या मठातून आपल्या आश्रमातून चंद्रभागेपर्यंत चालत जाणंही शक्य नव्हतं. त्यात असल्या थंड पाण्यामध्ये स्नान करणंही शक्य नव्हतं, पण एवढी श्रद्धा, एवढी अतीव श्रद्धा की चंद्रभागेचं स्नान घडलं पाहिजे. त्याच्या योगाने माझे आजार, माझे दोषसुद्धा काय होतील, निवृत्त होतील. वैकुंठवासी परमपूजनीय भोसरीकर माऊली, त्यांच्या दोन्ही पायाला जखम झालेली होती आणि डॉक्टरने सांगितलेलं होतं की ही जखम, याला पाणी लागलं नाही पाहिजे, ही जखम भिजली नाही पाहिजे. मी पाहिलं, स्वतः मी अनुभव घेतला. पण माऊली चंद्रभागेमध्ये स्नान करत असताना, इंद्रायणीमध्ये स्नान करत असताना आम्ही मुक्ताबाईला गेलो होतो, मेहुणला तापी तीरावर. घाट उतरून माऊली जायचे आणि त्या ठिकाणी तिथं चंद्रभागे आपल्या तापीमध्ये स्नान घालायचं, म्हणजे तीर्थाची ताकद आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय, सर्व संत त्या ठिकाणी चंद्रभागा मातेचं वर्णन करत असताना किंवा भगवंताकडे मागत असताना, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान, तुका मागे हेची दान, तुका मागे हेची दान, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. देवा, मला तू हेच दान दे की माझ्या अंगामध्ये अशी शक्ती असावी, अशी ताकद असावी की मी चंद्रभागेचं स्नान करावं, माझ्याकडून चंद्रभागेचं स्नान घडावं. यापेक्षा माझं दुसरं काही मागणं नाही. आणि म्हणून आनंद रस कुपिका प्रत्यक्ष चंद्रभागा असं म्हटलेलं आहे. आणि अशा चंद्रभागा मातेमध्ये जर स्नान घडलं तर स्नाने पावन जगा करी तसे. आपल्याला इथं यायचं आहे. तुम्ही म्हणाल एवढं स्नान 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 स्नान, दर्शन 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 असा शब्द वापरता, आम्हाला काय मिळणार आहे? अहो, तुमचे कायिक वाचिक मानसिक जे काय पापाचे प्रकार असतील ते सर्व पाप चंद्रभागेच्या दर्शनामध्ये, तिच्या नामस्मरणामध्ये, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. म्हणून नुसतं चंद्रभागा 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 असा जप जरी घडला, नामोच्चार जरी घडला, तरी त्या ठिकाणी पाप जातं, दर्शनामध्ये पाप जातं. आणि प्रत्यक्ष स्पर्शामध्ये गंगा मातेचा स्पर्श, आता आपल्या दृष्टीने कोणतंही तीर्थ, कोणतीही नदी, आपण म्हणतो सामान्य भाषेमध्ये नदी म्हणू नये, पण माता या नावाने त्या ठिकाणी बोललं जातं. मी असं ऐकलं आहे की वैकुंठवासी परमपूजनीय धोंडोपंत दादा आत्रे, ते कधीही चंद्रभागा मातेला चंद्रभागा नावाने बोलले नाहीत. आपण म्हणत असतो कुठं आंघोळीला जायचं आहे, चंद्रभागा, कुठं जायचं आहे, इंद्रायणी. म्हणजे आपल्या दृष्टीने उद्धटपणाने आपण एकेरी उल्लेख करतो, चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी. मात्र आपले हे जे आपले प्रासादिक महात्मे आहेत, जे महिमान जाणतात या तीर्थाचं, तर ते मात्र बोलत असताना आईसाहेब, धोंडोपंत दादा चंद्रभागा मातेला नेहमी आईसाहेब असं म्हणायचे म्हणे, नाही का. आपण उत्तरेमध्ये गेल्याच्या नंतर तिकडे बोलत असताना गंगाजी, म्हणजे तिथं तर गंगाचे. पण त्यांना जर विचारलं ना किंवा आम्हाला गंगेकडे जायचे, तर ते बोलतात, क्या आपको गंगाजी को जाना है, आपल्याला गंगाजीकडे जायचं काय, तर गंगाजी असं बोलत असतात. एक आदर आहे.
मोठ्या व्यक्तीबरोबर प्रासादिक व्यक्तीबरोबर बोलत असताना किंवा त्यांच्या संबंधाने बोलत असताना कसा आदरभाव बोलत असताना सुद्धा कसा आदरभाव त्या ठिकाणी द्यायचा असा काही प्रकारे. तर हा आदर का द्यायचा, तर आदर देण्याचं कारण बोलण्यामध्ये शाब्दिक आदर जो आहे तो शाब्दिक आदरसुद्धा आपलं कल्याण करणारा असतो बरं का. शाब्दिक आदरसुद्धा कल्याण करणारा असतो. आणि म्हणून इथं तर प्रत्येक स्नान केल्याच्या नंतर आपल्याला जे फल मिळणार आहे तर स्नाने पावन जगा करी तसे. पुढच्या चरणामध्ये जसं आता दुसऱ्या चरणामध्ये चंद्रभागाचं महिमान आहे. पुढच्या चरणामध्ये मध्यभागी शोभे पुंडलिक मुनी. कारण पुंडलिक रायांचं स्थान कुठे आहे, चंद्रभागा लिंग पुंडलिक. पुंडलिक राय हे चंद्रभागेच्या मध्ये आहेत आणि त्याच्यामुळं चंद्रभागा मातेची शोभा आहे, वाळवंटाची शोभा आहे, ती शोभा अधिकच वाढलेली आहे. म्हणून मध्यभागी शोभे पुंडलिक मुनी. मला वाटतं ते प्रमाण येऊन गेलं की आडवाहे भीमा तारावाया देहात्मा पहिलं थडीये परमात्मा मध्ये राहिला पुंडलिक. पुंडलिक राय हे मध्ये आहेत. मध्ये म्हणजे कुठे, तर चंद्रभागा आणि त्या ठिकाणी पांडुरंग यांच्या मध्ये आहेत. म्हणून मध्यभागी शोभे पुंडलिक मुनी. पुंडलिक राय हे मुनी आहेत, मुनी म्हणून उल्लेख केला आहे बरं का. जसं आता मी सांगितलं ना की चंद्रभागा माता आई साहेब, जसं कोणती गंगा असेल तिथं बोलत असताना इंद्रायणी माता, गोदावरी माता असा शब्दप्रयोग झाला पाहिजे. तसं संतांच्या बाबतीमध्ये बोलत असताना सुद्धा आदरवाचक बोललं पाहिजे. काही साहित्यिक लोक एकेरी उल्लेख करतात. ज्ञानोबारायांचा उल्लेख ज्ञानेश्वर असे म्हटले, ज्ञानेश्वरांनी असं असतं, तुकोबांनी, तुकारामांनी, एकनाथांनी असा एकेरी उल्लेख करतात. आणि त्यांचे जे कोणी वरिष्ठ असतील ना, अधिकारी असतील ना, त्यांना मात्र साहेब म्हणणार. आणि संतांचा उल्लेख करत असताना मात्र एक अज्ञानी, त्याला काय बोला, जरी साहित्यिक असतील, साहित्य निर्माण करत असतील, त्यांना बाकीचं भौतिक ज्ञान असेल, मात्र त्यांच्याकडे एक आदर ज्याला म्हणतात तो आदरबुद्धी आदरभाव मात्र नसतो. मला हे बोलायचं आहे की त्या ठिकाणी आपल्या संप्रदायामध्ये कोणत्याही संतांचा उल्लेख करत असताना महाराज किंवा राय म्हणून केला जातो. महाराज, जसं पांडुरंगाचं महात्म्य, पांडुरंगाचं वर्णन करत असताना पंढरीनाथ महाराज, तसंच वर्णन, तसंच महिमान, तसाच शब्दोच्चार ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज. कोणी असं म्हणतात की जो पांडुरंग आहे तो महाराज आहे, तो भगवान, आणि हे जे आहेत हे कोण, हे महाराज. हे कीर्तनकाराच्या दृष्टीने जे बोललं जातं, उलट आपल्याला आपण महाराज पदवी लावून घेऊ शकत नाही. म्हणून अजूनही फडकऱ्यांची पद्धत आहे, किंवा आळंदीला सद्गुरू श्री जोग महाराजांच्या संस्थेमध्ये गुरुजनांना बुवा या नावाने बोललं जायचं. अजूनही तोंडामध्ये ते येतं. म्हणण्याचा उद्देश असा की संतांना बोलत असताना आदरवाचक अशा विशेषणांनी शब्दांनी बोललं पाहिजे बरं का. तसा भाव व्यक्त झाला पाहिजे. एकेरी नावाचा उल्लेख होऊ नये. तर ज्ञानोबा राय, तुकोबा राय, तसं पुंडलिक राय. म्हणून पुंडलिक राय यांचं महिमान असं आहे की पुंडलिक राय हे सर्व संतांचे मुकुटमणी आहेत, सर्व ऋषींचे मुकुटमणी आहेत. मुकुटमणी पुंडलिक, 33 कोटी देवनायक. म्हणून पुंडलिक राय पुढे पुंडलिक दिवटा. मग हे पुंडलिक राय आहेत कोण, तर ते मुनी आहेत. मुनी ज्यांना आपण ऋषी मुनी म्हणतो ना. मुनी म्हणजे काय, मननशीलया मुनया, जे मननशील असतात बरं का, जे मनाने सारखं काय करतात, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहेत, ते चिंतन करत असतात. म्हणून मध्यभागी शोभे पुंडलिक मुनी.
आणि पहिलं तो जगनी कटिकर आणि पलीकडच्या तीरावर आपल्या कमरेवर हात ठेवून तो कसा आहे उभा आहे म्हणे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरीन कर काठावरी ठेवून या. आपल्या कमरेवर त्या ठिकाणी हात ठेवून तो उभा आहे. कमरेवर त्याने हात का ठेवले? समचरण का, समदृष्टी का? आता त्याचा सर्व भाव आपल्या कीर्तनकारांच्या मुखातून तसा भाव व्यक्त होतो. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टकामध्ये बोलत असताना प्रमाणं भवाब्धी रिदम मामकानाम नितम वह कराभ्याम धृतो एन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तर आपल्या कमरेवर हात ठेवून तो भगवान परमात्मा आपल्याकडे येणाऱ्या भक्ताला संकेत करतो म्हणे. कोणता संकेत? कटेवरी ठेवून हात जनादावी तो संकेत भवजलाब्धीचा अंत इतुलाची जाणावा. भवजलाब्धीचा अंत इतुलाची जाणावा म्हणून पलीकडच्या तीरावर तो पांडुरंग परमात्मा कटी कर कमरेवर कर ठेवून हात ठेवून काय आहे तो उभा आहे. एका जनार्दनी विठ्ठल बाळ रूप. नाथराय वर्णन करतात की विठ्ठल हा बाळरूप आहे नाही का. संतांची एक वाक्यता कशी आहे? खरं तर त्या अनुषंगाने म्हटलं तर जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आपल्याकडून पुन्हा पुन्हा वाचला जातो. पुन्हा पुन्हा त्या अभंगाचं आवर्तन होतं. म्हणून हे प्रमाणासमोर आल्याबरोबर हे शब्द समोर आल्याबरोबर तुकोबारायांचे शब्द पुंडलिक भक्तराज तेने साधी येले काज वैकुंठे निज परब्रह्मानिले पांडुरंग बाळमूर्ती गाई गोपाळ सांगाती येऊन या प्रीती उभे समची राहिले. तर पांडुरंग बाळमूर्ती आणि तर एका जनार्दनी विठ्ठल बाळरूप. बाळ म्हणजे लहान. काय कोणत्या भावनेने लहान म्हटलेलं आहे? जसं लहान मूल लवकर प्रसन्न होतं बरं का. लहान मूल हे आनंदी असतं, स्वच्छंदी असतं. तर तसा पांडुरंग परमात्मा बाबा बाळरूप आहे, काळजी करू नका. जसं लहान मुलाचं मन कसं असतं निरागस असतं, त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप कलंक त्या ठिकाणी माझं तुझं असा दुजा भाव नसतो. आणि म्हणून स्वच्छंदामध्ये जसं भगवान दत्तात्रयाने जे 24 गुरु केले त्याच्यामध्ये अर्भक म्हणजे लहान मुलाला गुरु केलं ना. बाळाच्या ठिकाणी त्यांना कोणते गुण दिसले आता तो स्वतंत्र विषय आहे. एका जनार्दनी विठ्ठल बाळ रूप आणि दर्शने ताप हरे जगा. त्याच्या दर्शनाने त्या ठिकाणी आध्यात्मिक आधिदैविक आधिभौतिक असे तीनही प्रकारचे जे ताप आहेत ना ते ताप हरे. आणि संपूर्ण जगाचं जसं गंगेमध्ये चंद्रभागा मातेमध्ये स्नान केलं की सर्व जगाचं त्या ठिकाणी काय करतो पाप जातं, तसं विठ्ठलाच्या दर्शनाने सर्व जगाचा ताप काय होतो हरण होतो, त्या ठिकाणी नाहीसा होतो. आणि म्हणून अशा प्रकारे पुंडलिकराय चंद्रभागा माता यांचं या ठिकाणी वर्णन विशेषत्वाने जसं पंढरपूरचं वर्णन तर करायचंच, पण पंढरपूरचं वर्णन एका पांडुरंगाचं वर्णन आणि ते चंद्रभागा मातेला सोडून पुंडलिकरायन सोडून जर केलं तर देवालाही ते मान्य होणार नाही. आणि जेव्हा वर्णन करत असताना या सर्व तत्वांचं वर्णन आपोआपच त्या ठिकाणी येतं. आणि म्हणून आज भाग्य आहे की अगदी चंद्रभागा मातेच्या कुशीमध्ये बसून एक प्रकारे आता हे फडावर कीर्तन केल्यासारखं झालं की जसे पंढरपूरला सर्व देवकर महाराज वास्कर महाराज आजरेकर यांचे फड गुरुजीबा यांचे फड हे कुठे आहेत? चंद्रभागा मातेच्या कुशीमध्ये आहेत. आपलं तेवढं पुण्य नाही की त्या फडावर त्या ठिकाणी असं कुशीमध्ये राहून कीर्तन करावं. पण आज आदरणीय चैतन्य महाराजांनी ही संधी दिली आणि योगागाने वारी पूर्ण झाली आणि हा योग बरोबर जुळून आला. धन्य आहे. चालेल. या ठिकाणी ही जी काही वाङ्मयी सेवा थोडंसं मध्ये झाली त्रुटी नेटचा प्रॉब्लेममुळे असू द्या, जे काय असेल ते मी यथामती या ठिकाणी
सद्गुरू श्री जोग महाराज सर्व गुरुवर्यांच्या कृपेने त्या ठिकाणी बोलण्याचा यानंतर असं कळतंय की काही वारकरी चाली आपण सांगाव्यात आणि काय हरकत नाही, ठीक आहे. जे विचारतील सांगू शकतो. आता हे कसं करणार? म्हणायची कोणती म्हणायची पण असं आहे का? हां आपण सांगणार आहेत काय? हां बोला मला. हां बोल. हां आपण सांगणार आहे तुम्ही? हो सांगा. जी हां बरोबर. विलंबित म्हणजे दमाने ना. 8 मात्रा ज्या आहेत बहुतेक चाली आपल्या 7 मात्र्यातून म्हणतात असे फडक. एक चाल म्हणायची काय? सांगा. एक चाल म्हणू काय मग? बरं बरं बरं. हो हो सांगा. सुंदर ध्यानला म्हणायची काय? बरं हां. अरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काशे पीतांबर तुळशी हार गळा काशे पीतांबर असं असतं. आता फडकरी मंडळीच्या मध्ये पहिली चाल जेव्हा म्हणतात पहिलं चरण त्याचं उत्तरार्ध, परत पहिलं चरण म्हणून परत उत्तरार्ध आणि मग ध्रुवपदाचं उत्तरार्ध असे 3 वेळा. हां
मध्ये लावले. तर एखाद्या जगदीश महाराज बडवे म्हणून आहेत, ते आपल्याला विचारतायत की आता सर्वच चालींच्या बाबतीमध्ये तसा प्रकार झालेला आहे, हे आपल्यालाही मान्य आहे. आणि ज्या गवळणी आहेत ना, आपण ज्याला बाजार गवळण म्हणतो त्या नाहीत, ते हे तर तिकडे इकडे येतच नाहीत. ती ज्या संतांच्या प्रासादिक हे म्हणण्याचे ते भानगडीतच पडत नाही. त्यांच्या गवळणी वेगळ्या आणि त्या चाली वेगळ्याच आहेत. पण मग एक आम्हाला आपल्या मुखातनं लागलं सगळ्यांना ऐकायला. काय होतं, गवळण तुम्ही जर अशी गवळण सांगितली का मग म्हणू शकतो समजा अशी काही ठकविल्या गवळणी ठकविल्या अरे गवळणी आणि अशी गवळण आहे. हो आहे, तसं नाही कोणाला. नामदेव राय नामदेवांची गवळण आहे ती. गवळणी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने. आता सुंदर आहे ती. आपले वैकुंठाशी पूज्य बोधे बाबा खूप सुंदर पद्धतीने म्हणत असत. आता त्या अनुषंगाने भरपूर जण साधक शिकलेले आहेत. ठकविल्या एक एक संगतीने नाही कियेशी युगे झाली 28 उभा ऐकिला संतामुखी अद्यापि वर म्हटले जातं. हे अशा काही गवळणीत चालली आहेत. स्वरूप सुंदर परिव्यापुनिया ठेला चराचर देवदानवादी मानव असुर या विण उरला ऐसा नाहीत. हरी शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष. आता उपेक्षिता मज तरी ते लाज कवणाशी नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा नका पाहू गुण दोष. तुका म्हणे भागवत तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष. हरे भानुदास एकनाथ 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 पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. रामकृष्ण हरी. पुन्हा चंद्रभागा हा दिसलंय रामपर्यंत. ते बंद करतील ना? नाही असं आहे का? लय